हा सर, आवाज येत आहे ना? हॅलो. हा सर, आवाज येत आहे ना? हा सर, आवाज येत आहे ना? हो सर, आवाज येत आहे ना. ठीक. म्हणजे असं जर चॅनल मध्ये प्राइस असेल तर आपल्याला तो जो आपला थर्ड वेव लॉंगेस्ट वाला रोल आहे तो थोडाफार आपल्याला व्हायलेट होताना इथे दिसेल. तर आपण नेक्स्ट आणखी आता जसं इथे हे जर आपण ऑब्झर्व केलं, फर्स्ट वेव प्रॉपर आहे, थर्ड वेव प्रॉपर आहे, आणि जर फिफ्थ वेव कन्सिडर केलं तर फिफ्थ वेव पण प्रॉपर आहे. पण त्या फिफ्थ वेवच्या आतमधल्या जर वेव आपण मोजायचा प्रयत्न केला तर ही आपल्याला फर्स्ट वेव अशी दिसत आहे, त्याचा सेकंड वेव अशी दिसत आहे. थर्ड वेव जर पाहिली तर थर्ड वेव इथे आपल्याला एक इथे बुल मार्केट जंक्शन वाला दिसत आहे, इथे याच्या वर नाही गेली. आणि जर पाहिलं तर फर्स्ट वेवची जेवढी मुवमेंट आहे त्याच्यापेक्षा खूप छोटी आपल्याला थर्ड वेव दिसत आहे. म्हणजे फर्स्ट वेव आपल्याला लॉंगेट दिसत आहे, थर्ड वेव इथे सेकंड लॉंगेट दिसत आहे, आणि फिफ्थ वेव इथे आपल्याला शॉर्टेज दिसत आहे. शॉर्टेज वाला हा रूल तर आपला बरोबर आहे, पण आपली थर्ड वेव फिफ्थ वेव शॉर्टेज असतात, थर्ड वेव आपल्याला लॉंगेस्ट पाहिजे होती, पण इथे आपल्याला नाही दिसत आहे. म्हणजे प्राइस जर असं एखाद्या रेंज मध्ये, नॅरो रेंज मध्ये आपल्याला जर चॅनल जर निघत असेल आपलं, म्हणजे वरून पण एक लाईन आपली ड्रॉ होत आहे आणि खालून पण आपली एक लाईन ड्रॉ होत आहे, एक चॅनल आहे जी इथे इथे त्याची मुवमेंट मोठी आहे आणि ते छोटा होत चाललेलं आहे. तर अशा फॉर्मॅट जर असेल तर आपला तो रूल आपल्याला इथे व्हायलेट होताना दिसेल. आणि हा रूल आणखी आपला ट्रायंगल पॅटर्न जर असेल तिथे पण व्हायलेट होताना दिसेल. जसा इथे, आता इथे जर पाहिला, ही फर्स्ट वेव प्रॉपर आहे, सेकंड वेव पण प्रॉपर आहे. त्या फर्स्ट वेव मधली ही फर्स्ट वेव होती, म्हणजे फर्स्ट मधली ही फर्स्ट होती, ही अशी फर्स्ट मधली फर्स्ट होती, ही फर्स्ट मधली सेकंड होती, ही फर्स्ट मधली थर्ड होती, ही फर्स्ट मधली फोर्थ होती, आणि ही फर्स्ट मधली फिफ्थ होती. तर हा रूल आपल्याला इथे थोडाफार व्हायलेट होताना दिसत आहे. आता आपण नुकताच एक निफ्टीचा चार्ट पाहिला, तिथे पण आपल्याला असा रूल एक व्हायलेट होताना दिसला होता त्याच्यात. म्हणजे इथे पण आपल्याला हा रूल एक व्हायलेट होताना दिसला, तरी पण आपण याला फर्स्ट वेव कन्सिडर करणार, कारण की इथे एक चॅनल दिसत आपलं, एक नॅरो रेंज मध्ये हा निफ्टी जाताना दिसत. त्यानंतर सेकंड वेवचं करेक्शन आलं एबीसी. त्यानंतर सेकंड वेव नंतर ही वेव आपल्याला प्रॉपर आहे, थर्ड वेव पण प्रॉपर आहे, फर्स्ट वेवची जी मुवमेंट आहे त्यापेक्षा कितीतरी मोठी थर्ड वेव आपल्याला दिसत आहे. अशी थर्ड वेवची मुवमेंट आपल्याला दिसत आहे. म्हणजे थर्ड वेव पण प्रॉपर आहे, थर्ड वेवच्या आतमधले फर्स्ट वेव, म्हणजे ही थर्ड वेवच्या आतमधली फर्स्ट, ही सेकंड, ही थर्ड, ही फोर्थ, आणि ही फिफ्थ पण प्रॉपर आहे. तर ही फिफ्थ पण प्रॉपर आहे. तर याला म्हटलं होतं त्यांनी रायझिंग वेज वेव वन. त्यानंतर हे जे करेक्शन आहे, फोर्थ वेवचं जे करेक्शन दिसत आहे, हे करेक्शन दिसत आहे आपल्याला जवळपास ट्रायंगल पॅटर्नच्या फॉर्म मध्ये. ट्रायंगल पॅटर्न आहे तो, चॅनल चॅनल टाईप थोडा खाली येत आहे, फॉलिंग चॅनल टाईप, आणि थोडा ट्रायंगल टाईप. आता प्रॉपर ट्रायंगल पण नाही आहे तो, प्रॉपर चॅनल पण नाही, थोडा खाली येत आहे. असं जर पॅटर्न असतं त्याला त्याने वेज नाव दिलं. प्रॉपर चॅनल पण नाही, प्रॉपर ट्रायंगल पण नाही. आता इथपर्यंत तर हा प्रॉपर आला. एक करेक्शन वेव एबीसी नाही दिसली आपल्याला, एबीसीच्या जागी आपल्याला अशी वेव दिसली. त्यानंतर इथे परत ही फर्स्ट वेव प्रॉपर आहे, पण फर्स्ट वेवच्या कंपॅरिझन मध्ये थर्ड वेव आपल्याला भेटली नाही. थर्ड वेव भेटली नाही. इथे पण आपल्याला ते रायझिंग वेज, जो रायझिंग वेज त्यांनी वेज नाव दिलेलं आहे त्याला, म्हणजे असा पॅटर्न जो प्रॉपर ट्रँगल पण नाही आणि जो प्रॉपर चॅनल पण नाही, एक हॉरिझॉन्टल चॅनल पण नाही, चॅनल आणि ट्रँगलचा एक मिक्सचर आपल्याला दिसत आहे, त्याला त्यांनी वेज नाव दिलेलं आहे. तर अशा पॅटर्न जर मार्केट मूव्ह करत असेल तर आपण काय कन्सिडर करू शकतो, जो आपला रूल आहे की थर्ड वेव लॉंगेस्ट असली पाहिजे, थर्ड शॉर्टेस्ट असली पाहिजे, तो रूल जर थोडा व्हायलेट असेल तरी पण आपण त्याला ऍज अ कन्सिडरेशन घेऊ शकतो. म्हणजे अशा प्रकारे आता आपला जवळपास इलेट वेव इथे संपली. आता इलेट वेव इथे संपलेली आहे. आता इथे आपली इलेट वेव संपलेली आहे. आता आपण इथे एक नेक्स्ट थेरी पाहू, एक गॅप थेरी आहे. गॅप थेरी आहे, त्या गॅप थेरी मध्ये काय असते पाहू, आणि उद्या आपण आणखी डिटेल मध्ये राहू. एक मिनिट. आता नेक्स्ट आपण स्टार्ट करू गॅप थेरी. आता त्यात काही नवीन आहे, इलेट आणि डाव थेरी सारखी इतकी की खास थेरी नाही आहे, एक छोटासा टॉपिक आहे. एक मिनिट सर.
तुम्हाला काही क्वेश्चन वगैरे असेल तर विचारू शकता सर. आतापर्यंत जे पण झालं आपलं त्या सगळ्या टॉपिकवर. आता गॅपचे 3 प्रकार असतात. आता मला सांगा सर आधी की आपलं जे आतापर्यंत झालं त्यावर काही क्वेश्चन आहे रिलेटिव्ह थेरीवर वगैरे तुम्हाला? कळलं म्हटलं सर, इलिट थिअरी कळली. ठीक आहे. आता गॅप गॅप थ्री गॅप हो 3 प्रकारच्या गॅप असतात. आता जसे हा कॉमन गॅप. आता या कॉमन गॅप कशा होतात जेव्हा एखादा न्यूज बेस्ड मार्केटमध्ये सिच्युएशन असते तेव्हा काय होते, रॅन्डमली मार्केट काय होते, गॅपअप होते, कधी गॅपअप होते, कधी हा, गॅप होते. आता गॅप असे ज्या डाऊन गॅप होतो. असतात, असे ज्या गॅप असतात या गॅपचा आपण प्रॉपर युज नाही करू शकत. म्हणजे एखादा रेंजमध्ये मार्केट अडकलेलं आहे आणि तिथे गॅपअप होत आहे, गॅप डाऊन होत आहे, या गॅपचा आपण प्रॉपर स्विंग ट्रेडिंगसाठी वगैरे युज नाही करू शकत. आपण याचा इंट्राडे मध्ये युज करू शकतो पण प्रॉपर युज नाही करू शकत. आता आपण गॅपचे टाईप पाहून घेऊ मग आपण त्याचा युज. कॉमन गॅपचा तर जास्त युज नाही आणि एक असते एक्झॉर्शन गॅप आणि एक असते रनअवे आणि ब्रेकअवे गॅप. आता एक्झॉर्शन गॅप म्हणजे काय? आता एक्झॉर्शनच्या याच्यातच आपल्याला एक्झॉर्शन मध्येच आपल्याला एक शब्द लपलेला एक्झॉस्ट होणे म्हणजे काय होतं, एनर्जी संपणे, एनर्जी एनर्जी एकदम कमी होणे. एक्झॉस्ट होणे म्हणजे आपण म्हणतो काय म्हणतो त्याला मराठीत की बा थकलेलो आहे. एक्झॉर्शन हो अशा वेळेस बनते. आता एक्झॉर्शन गॅप मध्ये काय असते की बाहेर काय करतात, बायर असो किंवा सेलर असो, प्राइसला काय करतात. आता बाहेरच्या साईडने आपण जर कन्सिडर करतो काय होणार, प्राइस अचानक गॅप ओपन होणार. अचानक जसं आता इथे आपल्याला दिसत आहे गॅप ओपन होणार, प्राइस गॅप ओपन झाली. गॅप ओपन झाल्यावर काय करणार, प्राइस सस्टेन होईल. एक काम करतो मी लाईव्ह चार्ट मध्ये दाखवतो. एक एचडीएफसीच्या बँकमध्ये एक एक्झॉर्शन गॅप बनली. एचडीएफसी बँकचा स्टार्ट आणि आयसीआयसीआय बँकचा स्टार्ट या दोन बँकच्या स्टॉक मध्ये आपल्याला एक्झॉर्शन गॅप दिसेल. एक आता हा एचडीएफसी बँकचा स्टॉक. आता याच्यात पाहिलं तर ही पण एक एक्झॉर्शन गॅप आहे. ही एक एक्झॉर्शन गॅप आहे. आणखी याच्यात खूप वेळा एक्झॉर्शन गॅप बनलेला आहे. आणखी एक एक्झॉर्शन गॅप आपल्याला दिसेल की प्राइस गॅपअप झाली, बाहेरनी प्री ओपनिंग सेशन मध्येच खूप ताकद लावली पण त्याला तो जो गेन आहे तो ते होल्ड नाही करू शकतो. आता जसं इथे जर आपण एचडीएफसी बँकला पाहिला की ही वरची आपली रेजिस्टन्सची लेवल, ठीक आहे, रेजिस्टन्सची वरची लाईन काढतो म्हणजे या लेवलला जवळपास त्यांनी खूप वेळा रेजिस्टन्स फेस केलेला आहे. तर एक्झॉर्शन गॅप जर पाहिलं तर इथे आपल्याला एक एक्झॉर्शन गॅप दिसत आहे. इथे गॅपअप झाला, होल्ड नाही करू शकला, खाली आला. आता प्रॉपर जर एक्झॉर्शन गॅप पाहिली तर ही प्रॉपर एक्झॉर्शन गॅप आहे. तर या दिवशी जर पाहिला तर या दिवशी एचडीएफसी बँक आणि एचडीएफसी लिमिटेड अशा 2 स्टॉक होत्या आधी. तुम्ही जर 2-3 वर्षापासून जर मार्केटमध्ये असाल म्हणजे जवळपास हा काळ होता एप्रिल 2022. एप्रिल 2022च्या आधी जर तुम्ही मार्केटमध्ये असाल तर एचडीएफसीचे 2 स्टॉक होते. एक एचडीएफसी लिमिटेड होता जी नॉन बँकिंग फायनान्स कंपनी होती, एनबीएफसी होती, आणि एक हा एचडीएफसी बँक. आता दोन्ही याचं मर्जर झालं म्हणजे एचडीएफसी आणि एचडीएफसी बँकचं मर्जर झालं आणि एकच कंपनी बनली एचडीएफसी बँक. म्हणजे एचडीएफसी लिमिटेड हा एचडीएफसी बँक मध्ये मर्ज करण्यात आला आणि ती कंपनी आता बंद आहे. एचडीएफसी फक्त एक लिमिटेड एचडीएफसी बँकचा हा एक स्टॉक आहे. तर ते मर्जरची जेव्हा न्यूज आली होती, आता मर्जर त्यानंतर आणखी खूप वेळाने झाला, पुढे झालेला आहे मर्जर, काहीतरी 22च्या एंडिंगला झाला. पण या टाइमला मर्जरची न्यूज आली आणि जे बोर्ड मिटिंग आहे त्यांनी मर्जर सँक्शन केलं. त्यानंतर काय होतं नेक्स्ट दिवशी हा एचडीएफसी बँक आणि एचडीएफसी दोन्ही स्टॉक जवळपास 10% वर क्लोज झाले. जवळपास तो 15% पेक्षा जास्त वर गेला. म्हणजे त्याला कंटिन्युअस 15% आणि 15 ते 18% काहीतरी तो वर गेला. पण सस्टेन नाही करू शकला. आपल्याला दिसत आहे वरता गेलं. आता वरता आपल्याला माहिती आहे हा एक स्विंग आहे होता, हा एक स्विंग आहे. स्विंग हाय म्हणजे होते आपलं रेजिस्टन्स. हा एक स्विंग आहे होता म्हणजे ही होती आपली रेजिस्टन्सची लेवल.
ही एक रेजिस्टन्सची लेवल होती. तर इथे परत प्राइस इथपर्यंत गेली. आता आपल्याला दिसत आहे जे बायर आहे, ज्या बायरने इतकं मोठं त्याला गॅप अप केलं, 10% वर केला. आता एचडीएफसी बँक सारखा स्टॉक 10% वर क्लोज होणं म्हणजे मजाकची गोष्ट नाही. याचा जर मार्केट कॅप पाहिला आपण, तो जवळपास 200 ते 300 बिलियन US डॉलरचा मार्केट कॅप आहे. आता जर आपण 200 बिलियन US डॉलर जरी पकडलं, तर 200 बिलियन US डॉलरची कंपनी आता ह्या टाइमला 200 बिलियन US डॉलरचा होता, आता जास्त झालेला आहे. आता कारण की एचडीएफसी लिमिटेड त्याच्यात मर्ज झालेला, आता जवळपास 400 ते 500 बिलियन काय शेअर असेल, होऊ शकते 600 बिलियन असेल टोटल. तेव्हा 200 बिलियन ते 300 बिलियनची कंपनी होती. 200 बिलियन जरी आपण पकडलं तर 200 बिलियनची कंपनी 10% वर क्लोज झाली आणि जवळपास 20% पर्यंत वर गेली. आता 200 बिलियनच्या कंपनीमध्ये जर 10% वर जात असेल तर याचा अर्थ कितीनं मार्केट कॅप वाढलं कंपनीचं? जवळपास 20 बिलियननी मार्केट कॅप वाढलं. 20 बिलियन म्हणजे 20 बिलियन म्हणजे छोटी अमाऊंट नाही, 20 बिलियन म्हणजे खूप मोठी अमाऊंट होते. आणि हा लार्ज कॅप स्टॉक आहे. हा आपल्या भारतातले प्रायव्हेट सेक्टर मधली जर पाहिला तर निफ्टी 50 मधला टॉपचा स्टॉक आहे आणि प्रायव्हेट सेक्टर मधली सेकंड नंबरची सगळ्यात मोठी कंपनी. मार्केट कॅप मध्ये रिलायन्स 1 नंबरला, हा 2 नंबरला आणि TCS 3 नंबरला आहे. आता काय माहिती आता हा 1 नंबरला गेला का? आता कारण की निफ्टीमध्ये वेटेज वाईज जर पाहिलं तर हा 1 नंबरला आहे सध्या. निफ्टी असो की सेन्सेक्स असो, दोन्ही इंडेक्स मध्ये याचा वेटेज 1 नंबरला आहे. तर होऊ शकते की आता हा 1 नंबरची कंपनी असेल भारतातली मार्केट कॅपच्या हिशोबाने, कारण की एचडीएफसी लिमिटेड पण याच्यावर मर्ज झाली. तर हा एवढा मोठा स्टॉक एवढा मोठा वर केला म्हणजे मोठ्या बाहेरनी ती बाईंग केलेली असेल. बाईंग केली पण काय केलं आपल्याला ते दिसत आहे की सस्टेन नाही करू शकत. वरतून आपल्याला शॅडो दिसला म्हणजे वरतून कोणतरी सेलर पण यामध्ये ऍक्टिव्ह होता. कोणते सेलर पण यामध्ये ऍक्टिव्ह होता. जर वर पाहिला आपण क्लोजिंग प्राइस आणि हाय मधला जर डिफरन्स पाहिला, त्याचा हाय आहे 1722 आणि क्लोजिंग प्राइस आहे त्याची 1656. म्हणजे 1722 आणि 56 म्हणजे 40 म्हणजे 60 ते 70 पॉईंटनी तो खाली क्लोज झाला. म्हणजे जवळपास तो 16-15% पेक्षा जास्त वर होता, तिथून तो खाली आला. त्यानंतर नेक्स्ट डे आला, नेक्स्ट डे परत बाहेर थोडा गॅपअप केला. नेक्स्ट डे पण गॅपअप झाला, पण जास्त गॅपअप नाही करू शकला. थोडा गॅपअप केला, थोडा गॅपअप झाला, पण सस्टेन नाही करू शकला. परत सेलर आले, सेलरने एक बेरिश कॅन्डल बनवली. त्यानंतर तिसऱ्या दिवशी तो गॅपअप नाही झाला, तिसऱ्या दिवशी डायरेक्ट गॅपअप झाला आणि हा लो ब्रेक करून खाली झाला. जर असा सिनारिओ आपल्याला जर दिसत असेल की गॅपअप प्राइस ओपन झाली पण सस्टेन नाही करत आहे, आता गॅपअप ओपन झाली आणि सस्टेन नाही करत आहे, प्राइस खाली याचा प्रयत्न करत, तर आपण त्याला म्हणू शकतो की ते एक्झॉर्शन गॅप म्हणजे बाहेरने काय केलं, बाहेरने प्री ओपनिंग सेशन मध्ये स्वतःची पूर्ण रॅली सुद्धा ताकद लावून दिली. आता या दिवशी काय केलं बाहेरने, या दिवशी सुरुवातीला रॅली सुद्धा ताकद लावून दिली. त्यानंतर सेलर आले, सेलरने काय केलं, सेलरने स्वतःची रॅली सुद्धा ताकद डायरेक्ट एकाला मार्केट लावली. सेलरने हळूहळू अटॅक केला. सुरुवातीला अटॅक केला, थोडं खाली आणलं. नेक्स्ट डे परत पाहिलं बाहेरमध्ये पॉवर आहे का, स्ट्रेंथ राहिली आहे का, बाहेर गॅपअप केलं पण थोडं जास्त गॅपअप नाही करू शकले. त्यानंतर परत सेलर आले, त्यानंतर सेलरने एक स्ट्रॉंग कॅन्डल बेरिश कॅन्डल क्लोज केली, 3% जवळपास निगेटिव्हला क्लोज केली. त्यानंतर सेलरला समजलं की आता बाहेरमध्ये स्ट्रेंथ नाही आलेली, बाहेरमध्ये ताकद नाही. त्यानंतर सेलर पूर्ण ताकदीने आले, गॅपडाऊन केलं आणि गॅपडाऊन करून कंटिन्युअस त्याला खाली घेऊन गेले. म्हणजे सेलरने पहिले पाहिलं, अॅनालिस्ट केलं बाहेर मध्ये स्ट्रेंथला आली आहे का, त्यांना दिसलं की बाहेर एक्झॉस्ट झालेलं आहे, बाहेर थकलेले आहे. त्यानंतर त्याला गॅपडाऊन केलं, तिसऱ्या दिवशी डायरेक्ट गॅपडाऊन केलं आणि कंटिन्युअस खाली निघालं. म्हणजे अशी जी गॅप ओपन झाला पण सस्टेन नाही करू राहिला, या गॅपला आपण एक्झॉर्शन गॅप म्हणू शकतो. आता ही आपली एक्झॉर्शन गॅप ओपन झाला, सस्टेन नाही केला, खाली गेला आणि त्यात एक रेजिस्टन्स लेवल होतं. इथे आपला एक बेस्ट ट्रेड बनत होता, इथे आपण एक ट्रेड घेऊ शकलो असतो आणि तिथून प्राइस खाली. इथे आपण एक ट्रेड घेऊ शकतो असतो, म्हणजे तुम्ही जर ऑप्शन मध्ये ट्रेड करता तर पुट घेऊ शकत होते किंवा फ्युचर मध्ये आपण सेल करू शकत होते. आता इथे एक ट्रेड बनत होता. आता आणखी तो एक्झॉर्शन गॅप. आता ही गॅप आहे, ही गॅप एक्झॉर्शन गॅप होऊ शकतो. गॅपअप झाला, वरत गेला, सुरुवातीला ते खाय मारला पण सस्टेन नाही करू शकला. आपलं सेलिंग प्रेशर दिसत आहे, वरतून शॅडो आहे म्हणजे सेलिंग प्रेशर आहे. त्यानंतर नेक्स्ट डे पण गॅपअप झाला, वरत सेलिंग प्रेशर दिसत आहे, शॅडो आहे म्हणजे सेलर होते, त्या सेलरनी त्या प्राइसच्या वर नाही जाऊ दिलं. त्यानंतर काय अचानक सेलरने गॅपडाऊन केला आणि गॅपडाऊन करून एक स्ट्रॉंग बेरिश कॅन्डल बनवली आणि प्राइस खाली आली. तर बाहेरनी परत ट्राय केला पण बाहेरमध्ये इतकी स्ट्रेंथ नव्हती, प्राइसने परत मग काय केलं, लोअर लो बनवला. हा लो पण ब्रेक केला, हा स्विंग लो पण ब्रेक केला, लोअर लो बनवून हा लोअर लो बनवून परत त्याला खाली घेऊन. त्यानंतर आता रिसेंट एक्झाम्पल घेतलं, रिसेंट वाला जर एक्झाम्पल घेतलं तर रिसेंटली पण एचडीएफसी बँक सेम या लेवलच्या गॅपअप झाला, म्हणजे या लेवलच्या त्यांनी ब्रेकआउट दिलं, एक प्रकारे ब्रेकआउट दिलं. पण ते ब्रेकआउट प्रॉपर नव्हतं कारण की एक स्ट्रॉंग ग्रीन कॅन्डल त्याच्यावर क्लोज. गॅपअप झाला, सस्टेन एक वर्षाला खाली आला, नेक्स्ट डे गॅपडाऊन झाला, त्यानंतरच्या नेक्स्ट डे तर आणखी खूप जास्त गॅपडाऊन झाला, म्हणजे 5% गॅपडाऊन होता आणि सध्या आता तो या लेवलला अडकलेला. हा जो हाय होता तो हाय रेजिस्टन्स होता, तोच हाय
रेजिस्टन्स ब्रेक झाला, तो सपोर्ट बनलेला आणि त्याच लेवल सध्या तो जवळपास जुलै महिन्यापासून जवळपास आता 1 महिना झालेला आहे. मागच्या एका महिन्यापासून एचडीएफसी बँकचा स्टॉक आपल्याला एका रेंजमध्ये अडकलेला दिसत आहे. म्हणजे ही आपली एक्झॉशन गॅप आहे. आता एक आपण आयसीआयसीआय बँकमध्ये पाहून घेऊ. एक गॅप आपल्याला आयसीआयसीआय बँकमध्ये पण दिसतो. आयसीआयसीआय बँकचा रिझल्टचा क्वार्टरली रिझल्ट लागला होता. रिझल्टच्या दिवशी खूप पंप केलं त्याला, पण सस्टेन नाही करू शकले बाहेर आणि त्यानंतर खाली आला होता. हा चार्ट. आयसीआयसीआय बँक पण या दिवशी 10% वर होता. रिझल्टचा आलता अगोदरच्या दिवशी, रिझल्ट नंतर तो 10% वर गेला. 10% वर क्लोज झाला, पण तो त्याच्यापेक्षा पण जास्त वर गेला. जवळपास 15% इथे पण तो वर गेला होता. 15 पेक्षा जास्त नव्हता गेला, काहीतरी 13-14% किंवा 15% जास्त वर गेला होता. त्यानंतर सेलर आले. आता इथे तर कोणतं रेजिस्टर नव्हतं. एचडीएफसी बँक मध्ये रेजिस्टर होतं. म्हणजे एचडीएफसी बँक मध्ये आपण एक स्टॉप लॉस सोबत, म्हणजे आपल्याला उलट जास्त कॉन्फिडन्स नाही, आपण त्याला सेल करू शकत होतो, कारण की वरती आपल्याविषयी एक रेजिस्टर लेवल. आता इथे जर पाहायचं झालं तर इथे एक रेजिस्टर लेवल नव्हतं. रेजिस्टर लेवल नव्हती. दुसऱ्या दिवशी गॅप डाऊन झाला. पहिल्या दिवशी आपल्याला सेलरने दिसलं, सेलरनी अटॅक केला, सेलर सक्सेसफुल झाले. सेलरनी डे हाय पेक्षा खूप कितीतरी खाली क्लोजिंग केली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सेलरने गॅप डाऊन करायचा प्रयत्न केला, पण बाहेर होते त्याच्यावर बाहेर सेलरची फाईट झाली. तिसऱ्या दिवशी फ्लॅट ओपनिंग झाली, गॅप अप पण नाही झाला, गॅप डाऊन पण झाला. त्यानंतर बाहेर सेलरची परत फाईट दिसली आणि त्यानंतर नेक्स्ट डे सेलरला दिसलं की बाहेर मध्ये स्ट्रेट नाही राहिलेलं आहे. म्हणजे जेवढा ताकद बाहेरनी या कॅन्डलमध्ये लावली, हे कॅन्डलमध्ये जेवढी बाहेरची स्ट्रेंथ दिसत तेवढी स्ट्रेंथ त्यांना या बाकी 2 दिवस नाही दिसली त्याच्या पुढच्या. त्यानंतर त्यांनी काय केलं, तिसऱ्या दिवशी अटॅक केला आणि तिसऱ्या दिवशी एक स्ट्रॉंग बेरिश कॅन्डल बनवली आणि तिथून तो स्टॉक खाला. म्हणजे अशा गॅपला आपण एक्झॉशन गॅप म्हणतो. आणखी एक रन अवे गॅप आहे. कॉमन गॅप, एक्झॉशन गॅप, रन अवे गॅप. आणि उद्या आणखी आपण डिटेलमध्ये बघू गॅप सपोर्ट रेजिस्टन्स कशा काम करतात, इंट्राडे वगैरे कशा करतात. आणखी एक गॅप असतो ज्याला रन अवे म्हणतात. रन अवे म्हणजे एक्झॉशन गॅप सारखाच तो वर ओपन होणार, पण एक्झॉशन गॅप सारखा ते गॅपच्या खाली नाही जाणार. ते जी गॅपची लेवल आहे, ज्या दिवशी तो गॅप ओपन झाला त्या दिवसचा जो लो आहे तो लो नाही ब्रेक करणार, तिथून तो कंटिन्युअस वर जाणार, खाली नाही येणार. अशा गॅपला आपण रन अवे गॅप म्हणतो. ब्रेक अवे गॅप म्हणजे एखादी रेजिस्टन्सची लेवल आहे, ते रेजिस्टन्सची लेवल जर ब्रेक करत असेल तर ते आपण ब्रेक अवे गॅप म्हणतो. आता एक वेळ आपण निफ्टीच्या चार्टवर मी ते गॅप दाखवतो तुम्हाला. रन अवे आणि ब्रेक अवे गॅप जवळपास सेमच आहे. ती गॅप जर कोणता ब्रेकआउट देत असेल तर त्याला आपण ब्रेक अवे म्हणणार, आणि त्याचं ब्रेकआउट असेल नॉर्मल जात असेल, आता जशी ही गॅप, इथे एक गॅप आहे. आता या गॅपनी जर पाहिलं तर ब्रेकआउट पण दिलेला आहे आणि रन अवे पण आहे. गॅप ओपन झाला, कंटिन्युअस वर गेला आणि तिथून परत खाली गेला. तर ही जी गॅप होती आपली, ही जी गॅप आहे, ही जी गॅप दिसते आपली, ही रन अवे गॅप आहे. रन अवे गॅप म्हणू शकतो. वर ओपन झाला आणि कंटिन्युअस वर गेला आणि तो खाली नाही आला, त्या गॅप त्या डे लोच्या खाली नाही आला, तर एक स्ट्रॉंग बुलिश कॅन्डल म्हणजे आणि तो कंटिन्युअस वर गेला. या गॅपला आपण म्हणणार रन अवे गॅप. आणखी ब्रेक अवे गॅप दाखवतो. ब्रेकआउट पण गॅप म्हणू शकतो. आता या कॅन्डल जर आपण प्रॉपर ब्रेकआउट नाही दिला असं जर कन्सिडर केलं तर ही आपली ब्रेक अवे गॅप होती. एक प्रॉपर ब्रेक अवे गॅप, एक प्रॉपर ब्रेक अवे गॅप बनली होती निफ्टीमध्ये. ही वाली गॅप अच्छा इथे पाहिला, ही होती इथे एक रेजिस्टन्सची. आता काय आलं, निफ्टी गॅपअप झाला, गॅपअप होऊन रेजिस्टन्स ब्रेक करा, ती रेजिस्टन्स ब्रेक करून एक स्ट्रॉंग बुलिश कॅन्डल बनते. म्हणजे रेजिस्टन्स पण ब्रेक केलं गॅपनी आणि वर पण केला, म्हणजे ती आपली रनअवे पण गॅप आहे. जर आपण इथे रेजिस्टन्स नाही कॅन्सल केला ती आपली रनअवे झाली. त्यानंतर रेजिस्टन्स पण ब्रेक केला आणि एक स्ट्रॉंग क्लोजिंग देऊ, तो तिथून कंटिन्युअस वर गेला, परत त्या लेवलला खाली कधी आला नाही, कधीच नाही आला. तर ही गॅप होती आपली वाली ब्रेक अवे गॅप. याला म्हणू शकतो आपण ब्रेक अवे गॅप. म्हणजे ब्रेक अवे आणि रनअवे गॅप सेमच आहे. एक असते कॉमन गॅप, ज्या गॅप अशा रॅन्डमली बनतात, मार्केट एका रेंजमध्ये अडकलेलं आहे, कधी गॅप अप होत आहे, कधी गॅप डाऊन होत आहे. ते होतं आपलं कोविडच्या सिच्युएशनमध्ये. जसं आता इथे इथे कधी गॅप अप होत आहे, कधी गॅप डाऊन होत आहे. हा नॉर्मल कॉमन गॅप झाला आहे. आणखी खाली खाली जर गेलो आपण कोविडच्या सिच्युएशनमध्ये, कधी गॅप अप कधी गॅप डाऊन. इथे पहा गॅप अप गॅप डाऊन, त्यानंतर थांबलं, परत इथे गॅप अप खाली आला, गॅप डाऊन. अशा ह्या ज्या नॉर्मल गॅप आहे, कॉमन गॅप म्हणू शकतो याला. या गॅपचा आपल्याला काही यूज नाही आहे तसा एवढा फार. इंट्राडे मध्ये आपण त्याला यूज करू शकतो. आणि एक आपली एक्झॉशन गॅप, म्हणजे मार्केट वर जाते, बाहेर ताकद लावतात. आता सेलरच्या साईडला पण सेम होऊ शकतात. बाहेर सेलर ताकद लावतात
पण ते एक्झॉस्ट झालेले असतात, त्याच्यात आणखी स्ट्रेंथ नसते राहिलेला, की त्यांनी ज्या साईडने गॅप ओपन केला त्या साईडने कंटिन्यू ते घेऊन जाऊ शकते, एवढी त्याच्यात स्ट्रेंथ नसते, ते कंटिन्यू घेऊनही जाऊ शकते. तिथून मार्केट रिव्हर्स होते. तिथून जसं बाहेरनी ते गॅप बनवले असेल तर तिथून सेलर आहे ना, आणि सेलर त्या गॅपच्या खाली प्राइसला आलं, तिथून ट्रेंड चेंज करतो. म्हणजे एक्झॉशन गॅप बनली तर तिथून ट्रेंड चेंज होऊ शकतो एक्झॉशन गॅप पासून. तर अशा गॅपला आपण म्हणतो एक्झॉशन गॅप. त्यानंतर रन अवे आणि ब्रेक अवे गॅप, जी गॅप गॅपअप होत प्राइस कंटिन्यू करते आणि ती गॅप फिल नाही करत. गॅपअप झालं आणि ती प्राइस कंटिन्यू त्या डायरेक्शनली जायचा प्रयत्न करते आणि कंटिन्यू जाते. म्हणजे आपण म्हणू शकतो की आता बाहेर गॅपअप केलं तर ते बाहेर एक्झॉस्ट झाले, ते बाहेर कंटिन्यू ते मुवमेंट करतात, म्हणजे बाहेरमध्ये आणखी स्ट्रेंथ आहे. अशा गॅपला आपण रनअवे गॅप म्हणतो. आणि ती रनअवे गॅपच जर एखादा ब्रेकआउट देत असेल तर ती झाली आपली ब्रेकअवे गॅप. आता आणखी आपण उद्या गॅप सपोर्ट रेजिस्टन्सचं कसं काम करते आणि इंट्राडे मध्ये आपण त्याला कसं ट्रेड करू शकतो ते आपण उद्याला बघू. आता मला सांगा सर, काही क्वेश्चन असेल तर विचारू शकतो. हा आशिष सर. हॅलो. हा सर. हॅलो. हा सर हा आता. सर. हॅलो. हा सर बोला ना. हा बोला, काय म्हणत आहे? काही नाही आता आपण ही गॅप पाहिली, इतके गॅप थेरी जी आपण इथपर्यंत पाहिली, आपण आणखी उद्या बघू. तर हो यामधलं हो. काही डाऊट असेल तर विचारू शकता. नाही, कळलंय हे गॅप. ठीक आहे सर, भेटू मग आपण उद्याला. हो हो.